नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के, MSR बाय दर्शनामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असा ब्राऊन चना डोसा. हा डोसा हाय प्रोटीन आहे, त्यात तांदूळ नाहीत आणि खरंच खूप कुरकुरीत बनतो. हेल्दी ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. बॅटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम्स ऑफ सोक ब्राऊन चना, त्यानंतर एक छोटा कांदा, एक हिरवी मिरची, 1 कप रवा, चवीपुरता मीठ आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी. इथे मी हे चणे जे आहेत हे रात्री भिजत ठेवले होते. 8 तास मी हे चणे भिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे मिक्सर ग्राइंडरमध्ये हे 150 ग्रॅम भिजवलेले ब्राऊन चणे जे आहेत ते घालायचे आहेत. त्यात एक हिरवी मिरची, एक कांदा घालायचा आहे आणि हे थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये 1 कप रवा घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छान बारीक वाटून अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे आपला बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ही एकदम पातळ देखील नाही आणि अगदी जाड देखील नाही, मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे. डोशाच्या बॅटरमध्ये वाटत असताना देखील तुम्ही मीठ घालू शकता. मी इथे वाटून झाल्यानंतर मीठ घातलेलं आहे. ब्राऊन चण्यामध्ये प्लांट प्रोटीन खूप भरपूर असतं. ते मसलसाठी आणि शरीराच्या ताकदीसाठी चांगले असते. तसेच ते जास्त वेळ पोट भरलेले ठेवते. ब्राऊन चण्यामध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे पचन सुधारते आणि पोटासाठी चांगलं असतं. आता हे बॅटर जे आहे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपली चटणी तयार करायला घेऊया. तर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हा पॅन जो आहे हा गरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालायचं, एक चिरलेला टोमॅटो, 2 पाकळ्या लसूण आणि 1 लाल तिखट मिरची. हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं. आता मिक्सर ग्राइंडरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालूया. त्यात हे परतलेले टोमॅटो, लसूण आणि लाल मिरची घालायची. आता हे सगळं थोडंसं जाडसर वाटून घ्या आणि आपली टेस्टी चटणी तयार आहे. चटणी तर आपली तयार झालेली आहे. आता आपण डोसा बनवायला घेऊया. सर्वात आधी आपल्याला तवा जो आहे हा गरम करत ठेवायचा आहे आणि तवा आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता पाणी शिंपडून झाल्यानंतर आपल्याला हे छान पुसून घ्यायचं आहे. आता एक डाव बॅटर तव्यावरती घालायचं आणि गोलाकार पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल घालायचं आणि डोसा कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत शिजू द्यायचा. आपला टेस्टी आणि हेल्दी ब्राऊन चना डोसा जो आहे हा यानंतर तयार आहे. हा डोसा तुम्ही चटणीसोबत गरम गरम सर्व करू शकता. फायबर आणि प्रोटीननी जास्त असल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत करते. ब्राऊन चण्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बी विटॅमिन्स असतात, जे की ऊर्जा आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ब्राऊन चना हळूहळू पचतो, त्यामुळे ब्लड शुगर ही स्टेबल राहते. म्हणून डायबिटीस असलेल्या लोकांसाठी ब्राऊन चना डोसा हा एक उत्तम ब्रेकफास्ट आहे. The famous South Indian dish dosa has a very long history. डोसा हा पदार्थ दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटका या प्रदेशात
झाला असे मानले जाते. इतिहासकारकांच्या मते डोसा इसवी सन 1ल्या शतकापासून अस्तित्वात आहे. डोशाचा उल्लेख प्राचीन कन्नड ग्रंथामध्ये वज्रदाने मध्ये ओळखला, जो शिवकोटीयाचार्य यांनी 9व्या शतकामध्ये लिहिला होता. नंतर हा पदार्थ तामिळनाडू, केरला आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकप्रिय झाला. आज डोशाचे अनेक प्रकार बनवले जातात, जसे की मसाला डोसा, रवा डोसा, पेपर डोसा आणि आता हा हेल्दी व्हर्जन इज ब्राऊन चना डोसा. तर मंडळी, आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.